सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या या महासंग्रामात आपलं स्वागत। आज सकाळपासूनच जिल्ह्यात मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। मात्र संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या गोपाळपूर गटात मतदानाला वेग आहे। लोक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी येत असून सकाळच्या टप्प्यातच बहुतांश लोकांनी मतदान केलंय। गोपाळपूर गटातील भाजप उमेदवार दुर्गाताई अंकुशराव यांनी आज सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला। स्थानिक मराठी शाळेतील बूथवर त्यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले। मतदान केल्यानंतर त्यांनी केवळ बसून न राहता आपल्या गटातील विविध गावांना भेटी देत बूथवरील व्यवस्थेची पाहणी केली। लोकशाहीचा हा पवित्र उत्सव असल्याचं सांगत मी माझं कर्तव्य पार पाडलंय, आता तुमची पाळी आहे असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे। मतदानानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देताना दुर्गाताई म्हणाल्या की मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह पाहून माझा विजय निश्चित आहे। आता गोपाळपूरची जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ताई, तुम्ही गोपाळपूर या गटामध्ये उमेदवार आहात। तुम्ही स्वतः आता मतदान केलेलं आहे, काय सांगाल? काही पहिली प्रतिक्रिया? मी स्वतः उमेदवार आहे आणि मी माझ्या सहकुटुंब सहपरिवारासोबत पहिल्यांदा मतदान केले, म्हणजे सुरुवातीला केले। आणि मी सर्वांना एवढं सांगू इच्छिते की प्रत्येकाने घराबाहेर पडावं, आपल्याला जो मतदानाचा पवित्र हक्क मिळाला आहे तो प्रत्येकाने बजावावं। त्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। जेवढा बघतोय आम्ही प्रतिसाद, म्हणजे बूथवर वगैरे जाऊन लोकांचा खूप छान प्रतिसाद, उदंड प्रतिसाद आहे। त्या अर्थी मी स्वतःला विजयी समजून घेण्यास पात्र आहे असं वाटतं मला। विजय झाल्यात जमा आहे असं वाटतं मला। ओके ओके। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।